श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये। मी आलेले हे राजगुळे येतं आणि हे माझ्या मावशीचं गाव आहे। इथं आज पालखी सोहळा आहे अक्का माऊलीचा, रिंगण सोहळा पण आहे आणि तोच पाहण्यासाठी मी इथं आलेले आहे। आणि खूप सकाळपासून पालखी सोहळा चालू होता, म्हणजे गावातील प्रत्येक गल्लीतून पालखीची मिरवणूक जात होती आणि छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। गावातील हरिपाठ मंडळ, भजनी मंडळ यांनी सेम साड्या घातल्या होत्या बायकांनी आणि जेंट्स लोकांनी पण व्हाईट कुर्ते घातले होते, पायजमावाले। आणि खूप छान असा हा कार्यक्रम चालू होता। खूप छान वाटत होतं बघायला। माऊलीचा गजर चालू होता, प्रत्येकाने तुळशीकट्टा डोक्यावरती घेतला होता। ही पालखी आहे, खूप छान असा कार्यक्रम होता आणि खूप छान वाटत होतं आणि पॉझिटिव्हिटी येत होती आणि तोच माऊलीचा गजर चालू होता। पालखी मिरवणुकीनंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली। रिंगण सोहळ्याला सुरुवात 12:30 वाजता चालू झाली। खूप ऊन पण होतं आणि स्वामी होता माझ्यासोबत, त्यामुळे आईला आणि स्वामीला एका झाडाखाली मी उभा केलं होतं, खूप ऊन असल्यामुळे। आणि खूप छान असा हा सोहळा चालू झाला। खूप गर्दी होती आणि खूप मोठं हे ग्राउंड आहे, म्हणजे गावचा जो बस स्टॉप आहे, ज्या बाजूला जे मोठं ग्राउंड आहे तिथं हा सोहळा होता। प्रत्येक ज्या गावातले जे भाविक आहेत आणि प्रत्येक ज्या गल्लीच्या बायका आहेत त्यांनी एक सेम कलरच्या साड्या घातल्या होत्या। अक्का माऊली हे या गावातील जागृत देवस्थान आहे आणि लास्ट टाईम गेल्या वर्षी ह्या कार्यक्रमाला इंदुलीकर महाराज आले होते आणि ह्या वर्षी हा रिंगण सोहळा ठेवला आहे आणि मी रिंगण सोहळा फर्स्ट टाईम बघणार आहे। मी अजूनपर्यंत कधी रिंगण सोहळा पाहिला नव्हता, म्हणून मी आज खास या रिंगण सोहळा पाहण्यासाठी इथं आलेले आहे आणि खरंच खूप छान वाटलं। धन्यवाद आहेत। आधी लगेच आता आरती होईल। आरतीसाठी जसे तुम्ही थांबला होता तसे जमावे।
भक्तांनी काठी वर करावी. जसे माऊलीच्या सोहळ्यामध्ये डोळ्याचे पारणे फिटणारा हा सोहळा होता. पंढरपूरला जाऊन पण असं पाहता आलं नसतं मला. ते आज मला ते पाहायला भेटलं आणि खरंच खूप छान होतं. सगळ्यांचा माऊली माऊली हा गजर चालू होता आणि तो जो घोडा आहे अश्व त्याचं पण नाव माऊली होतं. असे 2 घोडे होते. एकाच्यावरती एक घोडेस्वारी होता, दुसऱ्या घोड्यावरती कोण नव्हतं. तो त्याला फॉलो करत होता. एवढे पब्लिक होते, एवढी लहान लहान मुलं होती, पण तो कोणावरती अंगावर धावून गेला नाही किंवा काहीच नाही. तो सेम त्या घोड्याला फॉलो करत होता. खरंच खूप छान वाटत होतं आणि प्रत्येकाचं माऊली माऊली गजर, टाळ मृदुंगचा गजर खरंच खूप म्हणजे मनाला एकदम भेदून देणारा हा सोहळा होता. खरंच खूप म्हणजे खूप छान आवडला मला आणि समतने पण खूप एन्जॉय केला हा सोहळा. रिंगण सोहळ्यामध्ये आपण सहभाग घेऊन या भक्तीच्या माहिमेमध्ये स्वतःला सामावून घेतात. मनपूर्वक धन्यवाद. या भक्ती महिमेचा अनुभव आपल्याला 10 मिनिटाचा कार्यक्रम परंतु मनात कायम स्वरूपी साठवेल असा हा कार्यक्रम आपण सर्वांनी डोळ्यामध्ये. रिंगण झाल्यानंतर घोड्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी खरंच खूप गर्दी होती. मी पण समोर इथे घेऊन गेले होते आणि त्यानंतर त्यांनी इथं आंबील दिली होती, नाचण्याची आंबील. खरंच खूप छान होती आणि मी त्या काकीने सांगितलं की मला पण एक घेऊन या म्हणून आणि त्या काकीने माझ्यासाठी पण घेऊन आले. खरंच खूप छान होते, टेस्टी एकदम मस्त म्हणजे मस्त होते ती आंबील पण. असा रिंगण सोहळा पाहून आले आत्ताच. खूप छान वाटत होतं. फर्स्ट टाईम बघितला मी रिंगण सोहळा. भजन वगैरे खूप छान होते, हरिपाठ चालू होता. एवढी गर्दी होती की त्यात मला मावशीच दिसली नाही. मावशीच घरी गेली पण मावशीच मला भेटली नाही. ती हरिपाठामध्ये असते आणि सगळे म्हणतात एकदम व्हाईट साडी घातली, पण खूप सारे लेडीज होत्या त्या व्हाईट साडीवाल्या, मला दिसलेच नाही ते. रिंगण सोहळा पाहून आल्यानंतर हा आमच्या घरातील हरिपाठ स्वामिताने आईचा गौरीचा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.